नागपुर में 26 जुलाई की शाम सम्मान और गौरव के नाम रहने वाली है। महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था की ओर से ऑरेंज सिटी आइकॉन अवार्ड 2026 का भव्य आयोजन किया जा रहा है। इस समारोह में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथि के रूप में शामिल होंगे। वहीं पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा सांसद मायाताई इवनाते, महापौर नीता ठाकरे समेत कई जनप्रतिनिधि और गणमान्य नागरिक भी मौजूद रहेंगे। नारी शक्ति, समाज की प्रगति, राष्ट्र का उज्जवल भविष्य थीम पर आयोजित इस समारोह में महिला सशक्तिकरण, सामाजिक विकास और जन कल्याण के क्षेत्र में उल्लेखनीय योगदान देने वाली संस्थाओं, समाज सेवियों और विभिन्न क्षेत्रों की विशिष्ट हस्तियों को सम्मानित किया जाएगा। यह भव्य समारोह 26 जुलाई शाम 5 बजे अमृत भवन, झांसी रानी चौक के समीप रामदास पेठ, नागपूर में आयोजित होगा। महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, त्याची मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी महिलांवर आणि स्किल डेव्हलपमेंटवर आणि चाइल्ड राईट्सवर मी काम करते। त्याच्यामध्ये ज्या संस्थामध्ये खूप सारे काम करणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड देऊन आम्ही त्यांना फॅलिसिटेट करणार आहोत आणि हा प्रोग्राम आम्ही दरवर्षी 2 वर्षामध्ये घेतो आणि यावर्षी आम्ही तो प्रोग्राम घेतो आहे 26 जुलै 2026ला संध्याकाळी 5 वाजता अमृत भवन येथे आणि त्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आम्ही तिथे ठेवलेला आहे। आम्ही सर्वांना हे आवाहन करतो की प्रत्येकाने या कार्यक्रमाला यावं, आवर्जून याव्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा जो सत्कार होत आहे त्याच्यावर सर्वांनी आशीर्वाद द्यावा, म्हणजे त्यांनी सर्वांनी आणखी चांगला जोमाने काम केलं पाहिजे। प्रमुख अतिथी कोण? प्रमुख अतिथी आमच्याकडे आहेत, मायाताई इवनाते येणार आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रशेखर बावनकुळे सर आहेत, त्याच्यानंतर शिवानीताई दानी आणि आमच्या मेयर मॅडम आहेत, नीताताई ठाकरे। कार्यक्रमामध्ये किती लोकांचा सत्कार होणार आहे? 35 लोक आहेत, 35 आता 5 आणखी वाढतील, 40 लोकांचा सत्कार आम्ही ठेवलेला आहे। त्यांना गिफ्ट काय देणार? आम्ही गिफ्ट काहीच नाही ठेवलेला, आम्ही त्यांना एक मोमेंटो आणि एक सर्टिफिकेट। प्रोग्रामचे उद्दिष्ट काय मॅडम? प्रोग्रामचा उद्दिष्ट हा आहे की सामाजिक कार्यकर्त्यांनी जे कामं केले आहे आम्ही त्यांच्या कामाचा सत्कार करतो, त्यांनी आणखी जोमाने कामं केले पाहिजे याच्यासाठी।